कोणतीही न्यूज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे दोन प्रकार आहेत. सर मला माहिती आहे. एक म्हणजे मी बोलू? सॉरी सर प्लीज बोल. थँक्यू. ओके. एक म्हणजे प्रिंट मीडिया, दोन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया. बरं, आता मी जे काही सांगतोय ना त्याच्याकडे जरा लक्ष द्या. जमेल? येस सर. हवं तर नोट्स घ्या. बर, न्यूजपेपर म्हणजे सर वर्तमानपत्र. बरोबर. काही काय लिहिते सर म्हणाले ना. आणि न्यूज म्हणजे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ सर. बरोबर आहे सर. येस सर. परफेक्ट. थँक्यू सर. तर ही न्यूज आपल्यापर्यंत कशी पोहोचवली जाते, ती कोण पोहोचवतं? सर मे आय कम इन? प्लीज. बरं झालं आलास. तर हा धवल मिडबावकर. धवल मिडबावकर सर. कवटाचं कालवण. हा, तर हा मनुष्य जर वेळेवर लेक्चरला आला नाही तर ती न्यूज नाहीये, पण हा जर वेळेवर लेक्चरला आला तर मात्र ती न्यूज आहे. काय बरोबर ना? आई ग, अरे बाप. आई ग सर, काल रात्रीपासून कान खूप दुखतोय सर, खूप दुखतोय. त्यामुळे आज सकाळी डॉक्टरला गेलो होतो दाखवायला आणि म्हणून उशीर झाला. माझी आई काय आहे, माझी आजी नेहमी सांगते बर बर, ती 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, त्याची जी भांकस कधी करायची. जागेवर बसा. काय सर? गेट आउट. बसतो सर. काय हो पेपर वाचतोस? हा सर, द्या ना, लगेच वाचून दाखवतो. अरे तसं नाही, रेग्युलरली न्यूजपेपर वाचतोस का? अच्छा तसं. हा, कधी कधी वाचतो. कधी कधी का? मी पेपर वाचणार की नाही हे बनसोडेवर डिपेंड आहे सर. अच्छा, तुमचा पेपरवाला? नाही, आमचा बाजूवाला. अरे काय? तर त्याच्या दाराला अडकवलेला पेपर सकाळी लवकर काढला नसेल तर मी वाचतो, नाही तर काय त्या दिवशी काढा. असू दे, फोकस. तर माणूस त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनांशी कनेक्टेड असतो. अनेक निर्णयांसाठी त्याला त्या घडणाऱ्या घटनांच्या माहितीवर अवलंबून राहावं लागतं आणि ही माहिती त्याला न्यूज मधून मिळते. न्यूज गोळा करण्याचं काम रिपोर्टर्स करतात. तर जसे हे रिपोर्टर्स आपल्या आजूबाजूच्या न्यूज कव्हर करतात, तसंच आपल्या कॉलेजच्या फेस्टिवल्सच्या न्यूज कव्हर करण्यासाठी आपल्याला आपल्या कॉलेजमधला एक रिपोर्टर हवाय आणि त्याची निवड मला करायची. मी जर पडलो तर माझीच ब्रेकिंग न्यूज झाली असती ना. आलो. पण मी काय बोलतो, मी खुर्ची धरली तर मग बाहेर लक्ष कोण ठेवणार? बाहेर आता ह्यावेळी इथे कोण येणार आहे मरायला येडे? आतून बघा, बाथरूम मध्ये करतात दोघे चोरी. काय चोऱ्या? त्या पण बाथरूम मध्ये? अरे लाजा वाटू द्या जरा. अहो अतुल शेठ, चोरी? आम्ही नाही, चोरी नाही. मग काय चालू आहे दोघांचं बाथरूम मध्ये? बल्ब वरती धूळ लागली, ती पुसत होतो. लावतो लाव चुपचाप, नीट लाव. अतुल शेठ लावतो. चक्राने बल्ब फोडला. आंधळ्या, हा बल्ब फुटल्याचा आवाज आता जर प्रिन्सिपलच्या कानापर्यंत गेला तर काय होईल कळतंय का तुला? अतुल शेठ, नवीन बल्ब घ्या, लावून टाका. फक्त प्रिन्सिपल सरांच्या केबिन पर्यंत आवाज तेवढा पोचून देऊ नका. अतुल शेठ, थँक्यू. चल रे, शेवटचे 100 रुपये होते माझे. काय
चल. हे घे. थँक्यू मॅम. न्यूज रिपोर्टिंग. हो. गुड. हाय हाय परी, आज एकटीच आलीस का लायब्ररी? नाही म्हणजे सोबत कोणी दिसत नाही म्हणून विचारलं. म्हणजे एकटी बोर होत होतीस म्हणून लायब्ररीत आलीस का? तुला काय म्हणायचंय? मी फक्त टाइमपास करते मित्रमैत्रिणींबरोबर, अभ्यास करतच नाही का म्हणजे मी? मला तसं नव्हतं म्हणायचं, सॉरी. तुला माहित नसेल पण कॉलेज रिपोर्टिंग साठी नाव दिलंय मी. कॉलेज रिपोर्टर होणार आहे. त्यासाठी न्यूज कशी प्रेझेंट करावी, कशी लिहावी ना, याचा अभ्यास करते मी. एक सजेशन देऊ का परी? एक सजेशन देऊ का? काय? अगं तू तुझ्या मैत्रिणीची म्हणजे सायलीचीच न्यूज का नाही करत? तिची काय न्यूज करायची आहे? उद्धट आहे ती एक नंबरची. अगं असे खूप कमी स्टुडंट्स असतात जे शिकता शिकता नोकरी करतात. आणि जरा विचार कर ना, तू तुझ्या मैत्रिणीची म्हणजे सायलीची न्यूज केलीस जी शिकता शिकता नोकरी करते, तर किती स्पेशल न्यूज होईल ती. थँक्स. अगं सायलू, ऐकून तर घे. नाही नाही नाही, पण तू का नाही म्हणतेस? मी म्हणते म्हणून. तू विचार कर ना, कसली सॉलिड न्यूज होईल. ध्यान से देखिए इस लड़की को. ही मुलगी कमवता कमवता शिकतेय. ही मुलगी कमवता कमवता शिकतेय. यात काय सॉलिड आहे परी? मी काही जगा वेगळं करत नाही. अशी खूप माणसं कमवता कमवता शिकतात. अगं पण तुझं मार्केटिंग होईल ना माझ्यामुळे. फुकट आणि तेही फुकट. हे असलं काही गरज नाहीये मला मार्केटिंगची. आहे तेवढं खूप आहे. रेणू, तुला मिळाली का न्यूज? नाही अजून. ए, माझी न्यूज करायचं नाही आलं ना डोक्यात तुझ्या? खरं तर आलं होतं, पण कशाची न्यूज करायची आणि कशाची नाही हे आपल्याला कळायला हवं ना. बघा बघा, शिका जरा, अक्कल शिका तिच्याकडून. ए, तुम्हाला अकलेच्या गोष्टी नको शिकवू सर. आणि तुला नाही द्यायची ना न्यूज, नाही द्यायची, नको देऊ. जा. नाहीच देणार आहे, जा. हा, गेली सोडत. मीच अशी एखादी न्यूज आणते ना शोधून की अख्खं कॉलेज हादरेल. तू स्वतः कष्ट करून मिळवलेली नाहीये. तुझा दादा आणि तुझे बाबांनी तुला मदत केली ना, म्हणून मिळाली तुला न्यूज. मग सांगायचं होतं की तुझ्या पण बाबांना मदत करायला. मी सांगितलंच ना माझ्या बाबांना, पण कसं आहे ना, मी कॉलेजमध्ये शिकते, मी बालवाडीत शिकत नाही. अच्छा, तू कॉलेजमध्ये शिकतेस ना, म्हणूनच दरवेळेस बाबांचा फोन आला की रडत असतेस. मला ना कधी कधी कळतच नाही, तुझ्या समोर लॅपटॉप असतो की कांदा असतो. माझ्या समोर कांदा असतो ही वेगळी गोष्ट आहे. तुझ्या डोळ्यात जे सतत नदीवाद असते